गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात आज एक विशेष उपक्रम पार पडला। अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किचन साहित्याचं वाटप करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने कामगारांनी या साहित्य वितरण कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता। सडक अर्जुनी येथे आज नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी किचन साहित्य वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचे उद्घाटन आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी बोलताना आमदार बडोले यांनी सांगितलं की 23, 24 आणि 25 एप्रिल असे 3 दिवस हे साहित्य वाटप शिबिर आयोजित करण्यात आले। सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि गोरेगाव या 3 तालुक्यांमधील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना याचा लाभ मिळणार आहे। ज्या कामगारांची नोंदणी बांधकाम विभागाकडे झाली आहे आणि त्यांची नोंदणी वैध आहे अशाच कामगारांना या शिबिरात किचन साहित्याचं वाटप करण्यात येत आहे। उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून शासनाच्या योजना आणि सुविधा कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार बडोले सातत्याने प्रयत्न करत आहेत। यावेळी उपस्थितांनी सांगितलं तर ज्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेता आला नाही अशा बांधकाम कामगारांना पुढे देखील नोंदणी शिबिराचं आयोजन करू अशी माहिती आमदार राजकुमार बडोले यांनी दिली। तर भविष्यात देखील अशाच पद्धतीच्या योजना शासनाच्या वतीने देण्यात याव्या जेणेकरून गोरगरीब जनतेला लाभ होईल आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल अशी भावना बांधकाम कामगारांनी व्यक्त केली आहे। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। काय सांगाल या ठिकाणी किचन साहित्याचं वाटप करण्यात येत आहे? अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे। बडोले साहेब महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री असताना सुद्धा आपण जवळपास 2018-19 मध्ये सुद्धा साहित्याचं वितरण या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये दुसऱ्यांदा अशा पद्धतीच्या किटचं वाटप या ठिकाणी होतं आहे। परंतु नुसतं किट मुळे आपल्या कामगार कल्याण लोकांचा विकास होणार नाही, तर शासनाच्या अशा 28 प्रकारच्या योजना आहेत आणि त्या योजनासुद्धा ह्या नोंदणीकृत कामगार लोकांना मिळाव्यात अशी आमची अपेक्षा होती। आणि माझ्या माहितीप्रमाणे आमच्या विधानसभा क्षेत्रातील बहुतांशी कामगारांना त्यापैकी जसं शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा मोठ्या प्रमाणात योजनेचा लाभ मिळालेला आहे, घरकुलच्या बाबतीतसुद्धा योजनेचा लाभ मिळालेला आहे। अशाच पद्धतींच्या 28 प्रकारच्या योजना आहेत, त्यांचा लाभसुद्धा आमच्या कामगार लोकांनी घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे। त्याला एक चांगल्या पद्धतीचा वातावरण सुद्धा या ठिकाणी आहे आणि आम्ही त्यासाठी आम्ही सुद्धा एक चांगल्या पद्धतीचे सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांना न्याय देण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील। माझं नाव बलदेव संपत मेश्राम। काय नाव तुमचं? बलदेव संपत मेश्राम। कुठे राहता तुम्ही? सिलेझरी, मुक्काम सिलेझरी। काय काम करता? बिलदारकीचं काम करतो मी। आज जी पेटी मिळाली आहे, काय साहित्य मिळालं तुम्हाला? त्याच्यामध्ये साहित्य जे 18 प्रकारचे काहीतरी आहेत वस्तू। कधी केली होती नोंदणी तुम्ही? नोंदणी म्हणजे 1 वर्षाअगोदरच। याआधी काय लाभ मिळाला तुम्हाला? लाभ तर काही नाही, पण मुलामुलांना स्कॉलरशिपचं फॉर्म भरलं होतं। एका जणाला स्कॉलरशिप मिळाली, एका जणाला मिळाला आहे। लाभ मिळालं म्हणजे जे शासनाचं जे आहे धोरण हे चांगल्या प्रकारे आहे आणि विविध वस्तूंना थोडासा वाव मिळते आणि माणसाला थोडंसं समाधान वाटते। एखादा म्हणजे बांधकाम विभागाकडून एखादी वस्तू आपल्याला मिळत आहे, त्यांचा थोडासा अभिमान वाटते आपल्याला। अशी योजना नेहमीच चालवा। हो, अशी योजना नेहमीच राहिली तर बरंच होईल, कारण आपला थोडा खेड्यापाड्यातल्या लोकांना थोडं समाधान वाटेल। किशोर पुंडलिक कावडे। काय नाव? किशोर पुंडलिक कावडे। कुठे काम करता तुम्ही? मी अर्जुनी मोरगाव। काय सांगाल, काय साहित्य मिळालं आहे तुम्हाला? आपल्याला किचन सेट मिळालेला आहे। काय काय आहे त्यामध्ये? त्यामध्ये ड्रम, काही कुकर आणि स्वयंपाकाला लागणारे उपयुक्त साहित्य। याआधी कुठल्या याच्या योजनांचा लाभ घेतलेला आहे आपण? नाही, यापूर्वी कुठल्याच योजनेचा लाभ घेतलेला नाही। काय काय योजना तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये? कामगारांमध्ये काय काय योजनांचा लाभ आहे? याच्यात कामगारांचा इन्शुरन्स वगैरे, काही अपघात वगैरे झाल्यास, काही मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी। कधी केली होती नोंदणी तुम्ही? आम्ही नोंदणी गेल्या वर्षीच्या 3ऱ्या महिन्यात, 3ऱ्या-4थ्या महिन्यात केली असेल बहुतेक। माझं नाव आहे भारती नंदलाल मेश्राम। काय सांगाल, तुम्ही कधी नोंदणी केली होती आणि आज काय साहित्य मिळालं तुम्हाला? मी नोंदणी केली होती 8/11/2024ला आणि मला आज किचन सेटचं सामान मिळालेलं आहे। काय काय आहे त्यात? त्यामध्ये कुकर आहे, ड्रम आहे, पतेले आहे, वाट्या आहेत, ताट्या आहेत, म्हणजे सगळं एक आपलं स्वयंपाकाचं सामान, म्हणजे किचनमधलं सगळं सामान आहे कामाचं। यात तुम्हाला काय लाभ मिळाला आहे कामगारांकडून? आता मी माझ्या मुलांच्या स्कॉलरशिपचा फॉर्म पण भरलेला आहे। स्कॉलरशिप मिळायची आहे पण अप्रूव्हल झाला आहे माझ्या मुलांचा फॉर्म। काय सांगाल या योजनेबद्दल, काय वाटतं तुम्हाला? या योजनेबद्दल मला म्हणजे हे आपण गृहिणीला एक मदत म्हणूनच मिळालेली आहे। आपण जर तसं पाहिलं तर हे 5-6 हजाराचं सामान आहे। आपण जर म्हटलं वेळोवेळी जर घ्यायला गेलो तर घेऊही शकत नाही एवढं एका वेळेस सामान, पण ते दिलं तर कामाचंच आहे। जसं 4 ताट आहेत, ड्राम आहे पाण्यासाठी, तर एखाद घगरा असला तर ड्रामही आला म्हणजे आपल्याला एक कामाचीच वस्तू आली आणि ती आपल्या कामामध्ये एक वाढ झालेली आहे।
आणि चांगलं सामान आहे, सुरू राहायला पाहिजे आणि मिळायला पाहिजे. म्हणजे आपल्याला गोरगरीब आहे जे घेऊ नाही शकत त्यांना पण ही एक चांगली मदत म्हणून आहे. सांगायला या ठिकाणी किचन साहित्याचं वाटप होत आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील 4000 लोकांना किचन साहित्याचं वाटप या ठिकाणी होत आहे. आज दुसरा दिवस आहे. आज अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 800 कामगारांना या ठिकाणी किचन साहित्याचं वाटप या ठिकाणी होत आहे. काल अर्जुनी मोरगाव येथील 1474 पैकी 1150 लोकांना किचन साहित्याचं वाटप झालं आणि आज पण या ठिकाणी उत्तम प्रतिसाद आहे. अत्यंत सगळी व्यवस्था चांगली करण्यात आलेली आहे. बांधकाम कामगार मजुरांना मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब या सगळ्यांनीच्या संकल्पनेतून ही योजना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याचा फायदा आमच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सगळ्या बांधकाम कामगारांना होत आहे. ज्या कामगारांना या ठिकाणी ज्यांची नोंदणी झाली नसेल तर त्या सगळ्यांची नोंदणी करून त्यांना परत लाभ देण्याचं आमचं मानस आहे आणि त्या दृष्टीनं या योजनेला अत्यंत उत्तम असा प्रतिसाद सगळ्यांकडून मिळत आहे. 28 योजना ज्या आहे वेगळ्या वेगळ्या आहेत त्यांचा पण लाभ या सगळ्यांनी घ्यावा असं आवाहन या आपल्या माध्यमातून मी या सगळ्यांना करतो. धन्यवाद. किचन साहित्यामध्ये किती क्वांटिटी आहे? किचन साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 10 किलोच्या वर आहे. सगळं त्याच्यात प्रेशर कुकरपासून तर सगळंच सामान जे जे आपल्याला आधुनिक किचनमध्ये लागते ते सगळं सामान त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे सगळे साहित्य त्या ठिकाणी सगळ्या कामगारांना देण्यात येत आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.